पुणे जिल्ह्यात आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी आणि वीर धरणातील पाण्याच्या साठ्यामध्ये सध्या मोठी वाढ झाली आहे। या धरणांमध्ये पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत असल्याने प्रशासनाकडून उजनी आणि वीर या दोन्ही धरणांमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आलेला आहे। सध्या मिळालेल्या माहितीनुसार उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रात 70,000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तसेच आज 31 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून वीर धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सांडव्यावरून 32,268 क्युसेक्स आणि अतिवाहकाद्वारे 1100 क्युसेक्स असा एकूण 33,468 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा सध्या नीरा नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे। या दोन्ही प्रमुख धरणांमधून सध्या तब्बल 1,03,468 क्युसेक्स इतका मोठा पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे भीमा आणि नीरा नदीकाठच्या गावांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। येत्या काळात पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार हा विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो, असंही सध्या प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे भीमा आणि नीरा नदीकाठच्या सर्व नागरिकांनी, विशेषतः सखल भागात राहणाऱ्या लोकांनी पूर्ण सतर्क राहावं, नदीपात्रात उतरणं टाळावं आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं, असं आवाहन सध्या करण्यात येत आहे।